नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्तच ना? चला, आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे, हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. तर ॲक्च्युली आजची सुरुवात ना की आमची ह्या बाल्कनीमधूनच झाली. थोडंफार स्वयंपाकी झालेला आहे. मग विचार केला की ऑलरेडी हे ना आम्ही Amazonवरनं ऑर्डर केलेलं होतं आणि 2 ते 3 दिवस झालं आलेलं होतं. बट ॲक्च्युली ना की फिट करायचं होतं म्हणून असं ड्रिलिंग मशीन कुणाचं आहे का बघत होते. सो फायनली आम्हाला मिळालं. सो म्हटलं की चला घरच्या घरी आपण थोडंसं फिट करू. एका व्यक्तीला बोलवलेलं होतं बट त्याला त्याच्या वेळेनुसार ते जमलेलं नाही आहे. मग असंच ग्रुपमध्ये चर्चा केल्यावर कळालं की एकांच्याकडे ड्रिलिंग मशीन आहे. सो म्हटलं घेऊन आपण ही तर थोडंसं ट्राय करून म्हटलं होते का. सो फायनली आम्हाला ते जमलं. ही खूप मोठी गोष्ट आहे कारण कधीच असा आम्ही प्रयत्न केला नव्हता. सो आत्ता प्रयत्न करतोय. तर हे ना की माझ्याकडे ना की तो स्टँडिंगवाला की आपलं कपडे वाळत घालायचे तो स्टँड होता. मग असं काही आम्ही वरती वगैरे असं फिट वगैरे काही केलेलं नव्हतं. मग छोटासा आम्ही Amazonवरनं मागवलेला आहे जेणेकरून आमच्या आता कपडे किती 2-3 माणसांचे, त्यामुळे तो फिट केला. आता आफ्टर ह्या सगळ्या गोष्टी जे काय आहेत बाल्कनीच्या ना, तर मी तुम्हाला नक्कीच दाखवते. त्यामुळे मेकओव्हर करण्याचा तर विचार आहे. सो हे मी ही ऑर्डर केलेला होता. पिलग्रिमचा लिपस्टिक आहे, नंतर ना आपल्याला आयलाइनर आहे आणि फाउंडेशनसुद्धा आहे. हे सुद्धा मी ऑर्डर केलेलं होतं. आता तुम्हाला मी दाखवते की त्याचा यूज केल्यानंतर मी दाखवते 8 दिवसानं. तर पहिल्यांदाच मी पिलग्रिमचं ऑर्डर केलेलं आहे. सो आय डोंट नो की प्रोडक्ट कसे आहेत वगैरे. सो तेही एकदा मी बघते आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते. लिपस्टिकचा शेड तरी खरंच खूप छान होता कारण तो ऑलरेडी माझ्याकडे नव्हता. त्यामुळे मग मी ऑर्डर केलेला होता. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आणि त्याची लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्कीच देईन. आता हे सगळं श्रीषा बघितल्यावर मग तिचं काही कंट्रोल नाही आहे. कारण असं तिचं असतं की सगळे माझे मेकअपचे प्रोडक्ट्स म्हणा किंवा माझे ज्या काही वस्तू आहेत तर हे सगळे तिचेच आहेत असं ती म्हणत असते. आणि ही प्रत्येकांच्या घरातली लहान मुलांचं तर हेच सुरू असतं. सो म्हणे की आई मला लाव. मी म्हटलं की चला आता आपल्या घरी नवीन आले म्हटल्यावरती आपण ते सुद्धा करणारच आहे. आणि तिची ही हट्ट होती तर त्यामुळे मी तिलाही लावून दिलं. सो आता तरी बरं वाटतंय बट आफ्टर एक 4 ते 5 दिवसाच्या यूजनंतरच आपल्याला ते कळून जाईल. सो नंतर मग म्हटलं हे सगळ्या गोष्टी दुपारपर्यंत आवरल्या आणि संध्याकाळी असा विचार आला की चला पटकन आपण ना की मटर करंजी करू. कारण मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये बोललेलं होतं की मटर करंजी मला करायची आहे बट टाईम काय मिळत नाही आहे आणि त्याचा योग काय येत नव्हता. मग आता मटर संपायच्या आधी विचार केला की चला अजून ताजे मटर आहेत बाजारात तोपर्यंत मी पण करून घेऊ. सो त्याची प्रोसेस, त्याची सगळी तयारी वगैरे आणि आपल्या ज्या सोनाली जैन फूड लाईफमध्ये आपल्याला तो व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याचीही लिंक मी देते. आज खरंच खूप लिंक होत आहेत ना, पण काय करू यार की ॲक्च्युली ना की कधी कधी असाही व्हिडिओ होतोच. बट नक्की एकदा ट्राय करा. परफेक्ट मटर करंजी मी सांगितलेले आहे. आणि दुसरी गोष्ट ना की त्याच्यासोबत मी टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत जेणेकरून आपले मटर करंजी ना की अजिबात बिघडणार नाही आहेत, तेलात फुटणार नाही आहेत. सो असं काहीतरी मी करून तुम्हाला मी परफेक्ट रेसिपी दिलेली आहे. सो नक्की बघा. आणि जर व्हिडिओ करत करत हे जे रेसिपी बनवतो ना तर त्यावेळेला खरंच खूप वेळ लागतो. त्यामुळे सगळ्या गोष्टींना थोडंसं लेट होत आहे. सो त्यामुळे पण नाही मी ट्राय करणार आहे की वेळेवर आपले व्हिडिओज वगैरेसुद्धा पोस्ट झालेले पाहिजेत. तर कधी हा व्हिडिओ कधी तो व्हिडिओ किंवा कधी हा चॅनल कधी तो चॅनल असं बॅलन्स राहत नाही आहे. बट बॅलन्स करण्याचासुद्धा आपण प्रयत्न करू. आणि ही मटर करंजी आहे ना की खरंच सांगते मी खूप छान झालेली आहे आणि नक्कीच जाऊन बघा. त्याची लिंक मी नक्कीच देईन. सो चला आता आणि ॲक्च्युली ना की संध्याकाळचा स्वयंपाक आवरून मगच मी एक्स्ट्रा जर काही काम करायचं असेल ना तर संध्याकाळचा स्वयंपाक पहिला आवरून घेते आणि मग नंतर करते जेणेकरून कोणाला जेवायचं असेल तर ते पटकन जेवूनसुद्धा घेतील. कारण ह्यामध्ये खरंच खूप वेळ लागतं. आणि आता सध्या सगळीकडे हळदी कुंकू सुरू आहे त्यामुळे ना की रोज संध्याकाळी कुठे ना कुठे एका ठिकाणी तर जावंच लागतं. त्यामुळे त्यामध्ये सुद्धा आपला थोडा वेळ जात असतो. त्यामुळे पहिल्यांदा स्वयंपाक आवरून घेते मग नंतर एक्स्ट्राची कामं करायला बघते मी. कारण जेणेकरून आपल्यामुळं बाकीच्यांचं वेळ नको घ्यायला किंवा मग नंतर जेवायला लेट नको व्हायला. कारण ऑलरेडी टायमिंग वगैरे ठरवलेलं असतं टायमिंग जेवणाचं. त्यामुळे ते लेट नको म्हणून मग मी स्वयंपाक वगैरे संध्याकाळचं आवरून मगच करायला घेते. सो नक्की रेसिपी बघा. आवडेलही तुम्हाला. कारण मटर आहेत तोपर्यंत करा. कारण ताजे मटरचेच करंजी खरंच खूप छान होतात. त्यामुळे मी म्हणते की पटकन मटर आहेत तोपर्यंत नक्की करून घ्या.
आणि ॲक्च्युली मिनी ब्लॉग म्हणा किंवा आपले कुकिंगचे व्हिडिओज वगैरे थोडंसं लेट येत आहेत, कारण आपल्याला उद्या एक दिवस सोडलं ना, परवा दिवशी आपली क्रिकेटची मॅचसुद्धा आहे. सो त्याच्यासाठी आमची महिनाभर झालं प्रॅक्टिस सुरू आहे. हे मी कधी दाखवलेलं नाही आहे किंवा काहीच नाही शेअर केलेलं, कारण ना की फर्स्ट टाईम आम्ही बॅट हातात पकडलेला आहे. त्यामुळे आय डोंट नो की कितपत आम्हाला येईल किंवा न येईल, बट नक्कीच प्रयत्न तर आम्ही केलेला आहे. सो त्यामुळे थोडंसं व्हिडिओ लेट येत आहेत. The next day, the next day, the next day. कुकिंगचे व्हिडिओ ना की आधीपासून बनवत होते आणि त्यामुळे त्याचं काही वाटत नव्हतं. बट जसं मी ब्लॉगिंग चालू केले ना की तसं ना की मलाही प्रत्येक गोष्टीमध्ये थोडासा इंटरेस्टसुद्धा यायला लागला आहे. म्हणजे मेकअप म्हणा, मेकअपचे प्रोडक्ट म्हणा, तर अशा काही गोष्टी मला जे आवडतात किंवा माझ्या चेहऱ्याला जे काही सूट होतं ना, तर ते मी ऑर्डर करत असते नायकावरून. तर फतू आलेली होती, तर तिचा कॉलेजमध्ये ना की ट्रॅडिशनल डे होता. सो मग म्हटलं की चला म्हटलं, तर तिला मी छान अशी साडीसुद्धा नेसून दिली. आता ही साडी तुम्हाला माहीतसुद्धा असेल कुठली आणि कधी, आणि मी कधी नेसलेले होते. आणि जे कोणी इंस्टाग्रामवरती आहेत तर त्यांना तर ऑब्व्हियसली माहिती असेल. हिच्यावरती 2-3 रील्ससुद्धा झालेले आहेत. मग म्हटलं की आता तिच्यासाठी छान असा मेकअप मी करते आणि आफ्टर नंतर ना तुम्ही दाखवा की बाबा मी मेकअप वगैरे कसं केलेलं आहे. मला तर आवडलं खूप, तिलाही खूप छान वाटलं, तिलाही छान कमेंट्ससुद्धा येणार आहेत, हेही मी नक्कीच सांगते. कारण साडी तर एक नंबरच होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेकअप पण अशी मी बघताना असं वाटत होतं की नाही आहे, खरंच खूप छान झालेलं आहे. म्हणजे खूप अति मेकअपसुद्धा झालेला नव्हता आणि म्हणजे मेकअप नो मेकअप टाईपमध्येच होता. बट थोडंसं साडी नेसल्यावर मुलींना असं वाटायला हवं ना की बाबा आपण काहीतरी स्पेशल आहे असं. सो त्यासाठी तिला छान अशी मी तयार करून दिली. आणि ऑलरेडी आपल्याकडे सगळ्या गोष्टी मेकअपचे सुद्धा मी ऑर्डर केलेले होते, सो ते सुद्धा आलेले होते. सो तेही मला ट्राय करायचं होतं. सो मग म्हटलं की फत्तूवरती सुद्धा मी ट्राय केला आणि तिलाही ते खूप आवडलं, हेच खूप होतं. सो अशा पद्धतीनं मी मेकअपसुद्धा करायला लागलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः साडी नेसते, बट मी कधी साडी नेसवलेली नाही आहे. बट मी हे जेव्हा फतूला मी साडी नेसवलं ना, तर तेव्हा अजून कॉन्फिडन्स आला की अरे हां, म्हटलं मी साडीसुद्धा नेसवू शकते. कधी कधी गोष्टी आयुष्यात आपल्याला पहिल्यांदा येतात आणि आपल्यालाच ते माहिती नसतं की आपण करू किंवा नाही आहे. बट खरंच म्हणजे एकदा मी जेव्हा तिला नेसवले ना, तर एका अटेम्प्टमध्येच म्हणजे त्या गोष्टी नेसून गेल्या. कधी म्हणजे जास्त इकडे पदर असं झालं, तिकडे असं झालं, असं काहीच झालेलं नाही आहे. ती वन साईड सोडणार होती, बट मुलींना पण असं होतं ना की वन साईड सोडलं की ते हँडल करायला अवघड जातं पूर्ण कॉलेजमध्ये वगैरे. त्यामुळे म्हटलं की मी तुला अशा पद्धतीने देते की तू रिलॅक्स फिरू शकशील, फोटो काढशील, डान्स करू शकशील, काही करू शकशील. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये मी तिला छान साडी नेसून दिली ना की तू जरी पळालीस ना तरी तुझी साडी फेटणारी नाही आहे आणि तुला अनकम्फर्टेबलसुद्धा वाटणार नाही आहे. सो हे अशा पद्धतीमध्ये मी तिला सगळं तयारी करून दिलेली आहे. सो नक्कीच मला सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला आहे का? आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक गोष्ट सांगते मी, तुम्ही नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा, धमाकेदार असणार आहे. कारण की आम्ही त्यामध्ये क्रिकेट मॅच खेळलेला आहे, तर तो ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे. सो तो नक्की बघा. हरेल जिंकेल आय डोंट नो, मला काहीच माहीत नाही, बट आम्ही एन्जॉयमेंटसाठी खेळणार आहे. कारण आम्ही आयुष्यात फर्स्ट टाईम क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळं हरणं जिंकणं हे विषय आम्ही बाजूला ठेवलेला आहे, बट फुल 100% देऊन आम्ही खेळण्याचा तर प्रयत्न करणारच आहे. सो तो ब्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल, धमाकेदार ब्लॉग, तर नक्कीच आत्ताच आपला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यावर तर काय होतं की बाबा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करते ना, तर तुम्हाला ते पटकन नोटिफिकेशन येऊन जाईल आणि ब्लॉग तुमच्याकडं मिस होणार नाही आहे. सो चला, बाय बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली.